तुमची दाजी म्हणता की जाऊ नको आणि मग भाऊ म्हणतो ये. आता मग असं झालेलं आहे की इकडं झाली आड आणि इकडं झाली बी. आता मी ऐकू तर कोणाचा ऐकू एवढा विचार पडला. कारण की आता राणीचा बड्डेसुद्धा आहे आणि सुनांच्या पप्पाला कुठेतरी जायचं वाटतं. काल दूध सांगितलं आणायचं, दूध सांडून टाकलं आणि आता 8 वाजले अजून दूध आणायला गेली नाही. डब्बा दे ना. हा डब्बा दिसा आता तुला पन्नी आणतात नाही तुले. नमस्कार सगळ्याला, कसे आहात सगळेजण? मस्त असणार आहे. लाईट गेली, चला थोडंसं शूट करूया. आणि आपल्यासोबत राणी आहे, ऋतू आहे, आत्या आहे. हो पप्पाला काय काम आहे? राणी गेली. राणी गेली. काय बाई पडली का बाई? काय झालं पडती? कोणा घेतली बाटली? झाडं वाळून गेले वा आता ते. मग दररोज पाणी टाकायला माहिती मी त्या का अजून तसं पाणी तेल टाके उडून हे गुलाबाचं व्हायला त्या मस्त झालं ते पाणी चालू होतं होईन की चांगलं. हा का तू सवय मस्त झाली आपली. ही जरा सोकली पण ती मस्त झाली. जगीन की नाही झाड? मग जगीन तर काय सांग जगत की नाही? लाल नाही हिरवी झाली ती हिरवी. हा हिरवी झाली. आज मॅमने काय अभ्यास दिला? आज एबीसीडी दिली रे तुला मॅम नाही की काय? नाही टाकीवर नाही बसू बेटा, पाण्याची टाकी आहे. तर तुम्ही सगळेजण विचार करत असाल की तुम्ही ना ताई काल व्हिडिओ टाकलाच नाही, काय टाकलं ते सुद्धा सांगते. आणि परतचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला ते विचार करत असते हिने मागची का मागितली ते सुद्धा सांगते. तर आता आपल्या राणीचा बड्डे बी यायला लागलेला आहे. तर असंच आमच्या इकडे आडी बस, खाली बस, बस खाली. लसूण शिलू, चला स्वयंपाक करायचा आहे. लाईट जायला म्हणजे चला वर बसल्या बसल्या शेंगा हे शिवूया, लसूण शिवूया. इकडं पा झाडाची हवा मस्त लागते धाब्यावरती. तर त्या काय झालं, हां खाली गरम लागते. हो रे, तर धाबा गरम आहे अजून, तर म्हणतो खाली गरम लागतं आहे की चटे आण तुला बसायला मग. हां तर आण राणी चटे एकदम काऊन मागितली ते सांगतो तुम्हाला मी, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि शेवटपर्यंत बघा. तर राणीचा बड्डे सुद्धा आलेला आहे आणि ओम भैयाचा बड्डे हा असाच करतो व्हिडिओ चालू असते की आई आईच करतो, पप्पा पप्पा करतो. पहा बोल. तर म्हणजे आजच्या 12 महिन्याले जेव्हा पुण्यात होता हा ओमा पुण्यात होता तर आमच्याशी बोल्यामध्ये काहीतरी अशी कन्फ्यूज होऊन गेलं तर त्याच्या बदले ओम भैया खूप नाराज होता माझ्यावरती. त्याच्या मनातली गोष्ट निघत होती. त्याचा दिवस पुरा खराब झाला होता बड्डेच्या दिवशी. तुम्ही व्हिडिओसुद्धा बघितला असणार आहे. पण ती गोष्ट मला अचानक अशी आठवण आली आणि असं वाटतं नको त्याला सांगू म्हणून. तर मी त्याला ती गोष्ट सांगितलीच नाही, अशीच हे केलं. पण त्याला मला विचारलं काय झालं काय नाही, त्याला मी काय सांगितलं मला नको आजचा दिवस त्याचा खराब नाही झाला पाहिजे म्हणूनच. त्याच्याकरता मी त्याला सांगितलेच नाही. आता काय झालं काय नाही आता हे आता विषय काय करत नाही मी, कारण की अजून हा विषय कधी काढला म्हणलं तर अजून तो व्हिडिओ बघीन आणि अजून तो नाराज होईल, त्याच्यापेक्षा नकोच वाटतं आहे. म्हणून काही या गोष्टीवर जास्त काही हे केलंच नाही. तर त्याचा फोन आलता मला की काय झालं, म्हणलं काही नाही झालं, असंच केलं म्हणलं. पण ते माझ्या मनात राहून गेलं म्हणून मी तो व्हिडिओ केला. तर आता राणीचा बड्डे आलेला आहे, तो म्हणे आता उद्या ये. तर उद्या ये म्हणतो. लाईटर राणी शेगडी चालू कर राणी, होय राणी. तर उद्या भाऊचं असं म्हणणं आलं की तू शुक्रवारी ये. पण मग आता शुक्रवारी जर गेलं तर शुक्रवार बी जातो, शनिवार बी जातो, रविवार आणि सोमवार असे 4 दिवस मोडता. आणि त्या कारणानं मग मला कसं एक तिकून यायच्या अगदी मी अजून 1 दिवस मोडतोच. नाहीतरी सोमवारची शाळा बुडणारच आहे ऋतूची. तर मी ना असं म्हणलं की बा आपण शनिवारी जाऊ, पण तो मला नाही उद्याच आहे. तर तुमची दाजी नाही बोलता, ते म्हणता उद्या नको जाऊ, राणीचा बड्डे उद्या मग जाय, जसं की रविवारी जाय. ह्या दोघांच्या कन्फ्यूज होते, मी येऊन गेले. आता काय करा म्हणून मला समजा नाही. ते घडीत म्हणता की रविवारी जाय, कारण की शनिवारचा बड्डे उद्या राणीचा मग जाय. पण तिच्या मामाचं म्हणणं आलं की आपला राणीचा बड्डे आपण इथंच करू. आता राणीचं काय म्हणणं आहे का असं राणी इकडे राणी ओ राणी अभ्यास बाकी काय करायचं सांग ना. मग चालतो मामाच्या घरी की अडीच राहतो? चालतो का मग मामाच्या घरी बड्डे करायचा का? पप्पा तर नाही म्हणता ना वा. हा मग रविवार तू कशाला तिथे राहते ना मग? तुला तर येणंच पडेल ना, तू तर काय राहत नाही मला सोडून आहे की? तुला तर राहणं पडतं आहे की नाही? तर थोडा आवाज असेल तुम्हाला मंदिराचा म्हणून सांभाळून घ्या आहे की नाही? किती दिवसाचं मामाच्या घरी मग? 5 दिवस शाळा इकडं? हां 2 दिवस.
म्हणजे शनिवारी जाऊ आम्ही, रविवारी राहून सोमवारी घरी येऊ. ओके. सोमवारी लावू, 2 दिवसांनी लावू. आता मग कपडे घेऊन या बरं, खाली वाहिले असतील का? शनिवारी लावू. बरं चला. वाहिले असतील का? धुतले मी कपडे ते तिकडे सारखा टाकले इकडे आपले घेऊन जा म्हणलं खाली. वाहिले असते मामाचे वाहिले. जा घेऊन खाली. वा मी आले तेवढं लसूण शिलून आणि तेवढं बटन दादा आपलं. काय पाड मग खाली कपडे आले. जा घेऊन खाली. ते मामा शर्टात गुंडी लावली. गुंडी उघडला ऋदू शर्टाला गुंडी लावले. ते शाळेतून आले की ऋदू इतके एवढे कपडे काय करतो. ऋदू लय कपडे काय करते ऋदू. नाही मग सांगू सांग. मी लगे खाली पुन्हा कपडे कपडा. हाव का. तर तुम्हाला इतके दिवस झाले तुम्ही व्हिडिओ बघायला लागले. कपडे काय आता कपडे. हाव का. चालेल. आता गुंडी लावले वडसंत फाटीन आरामान काढा. वाहिले की आता कवाचे धुयले ना घेऊन जा खाली. वाहिले नसतील तर मग आपल्या खालच्या दोरीवर टाका. बरं याचं काम नाही डबल डबल मग. हा जा. तो बाई भाजी ते पानावर दिला चालू. भाजी तेल टाकल्यावर मी कळली डबल टाका लागली. तेवढं लसणाची प्लेटीवर बा. हा थांब जरा त्याचा व्हिडिओ शूट करणे करतील जरा. थांब जरा. दीदीला विश केला ऍडव्हान्स मध्ये. भाजी तम कधी आहे. अशी फोन करते अशी का बागडा दिले. हा काय शाळेत गेलता का बे. इकडे शाळेत गेलता. हा इकडे मॅडमने काय शिकाडलं. एबीसीडी शिकवते की मॅडम सगळं शिकवत नाही का. इकडे काय बेटा इकडे ना. थांब ना बे. ऋतू काय दुसरं काय शिकाडत ते आई शेंगांना हाताच्या हातात म्हणजे गाडी जा. शेंगदाणे खातोय का बे. कशाची भाजी करतो. भाजी कशाची करतोय. कोणीच बरं आवडत तुला भात टाकला बरं भात खाल्लं मग. हा भाजीला काय नाही पाहिजे आहे की नाही. काल दूध सांगितलं आणायचं दूध साळून टाकलं आणि आता 8 वाजले अजून दूध आणायला गेली नाही. डब्बा दे ना. हा डब्बा दे ना. दिसतं आता तुला पन्नी आणतात नाही तुले. हा लहान आहे का तू. नाही आता एखादी पोरगी गेली असती आली असती जाऊन. बरे गावाच्या बाहेर जात नाहीये. पोरी निमखीत जाऊन घेऊन येता पायदल ते बी. आणि तुम्ही घरातल्या घरात गावात नाही नवाई नाही का तुही. ती केस व्यवस्थित कर. काल अर्ध दूध सांगले ते ना. नाही ते काकूच्या घरात डबा घे लवकर. डबा घेऊन जा. डबा दे मग दूध आले लवकर आली पाहिजे. तर आता झालेला आहे स्वयंपाक. तर जेवण करूया. पण आता तुमची दाजी म्हणता की जाऊ नको आणि मग भाऊ म्हणतो ये. आता मग असं झालेलं आहे की इकडं झाली आड आणि इकडं झाली बी. आता मी ऐकू तर कोणाचा ऐकू एवढा विचार पडला. कारण की आता राणीचा बड्डेसुद्धा आहे आणि सुनांच्या पप्पाला कुठेतरी जायचं वाटतं. त्यांना आता मलासुद्धा जाणं पडेल तरी असं त्यांचं म्हणणं आलं. म्हणजे मुक्तानेर काही काम आहे त्यांचं. काहीतरी काम आहे त्यांचं तिकडं मला जाणं पडतं. आता काय सांगा काय करतात. हाव म्हणता का नाही म्हणता. जमलं तर जाऊ नाही तर मग राहिलं. पण मग असं झालं की आता भाऊले कधी नाही म्हणलं तर भाऊ अजून नाराज होईल. तर असं होऊन जायले. चला आता पाहू आता काय म्हणता काय नाही तर. बाकी आता जेवण करायला टाईम झालेला आहे. आता ते आले हातपाय धुतले गेले की जेवण करायला बसू. उतरून ठेवायला मग तेवढं तवा खाली ठसका होता शिंद. सकाळची भाजी होती थोडीशी ती तव्याला टाकली मी. आता त्यांना आता ठसका ते म्हणता ठसका आला. मला उतारून ठेवा. ते सुद्धा ऐकत नाही. काय करा म्हणतं उद्या ठसका झाला तर. असं आहे माणसाला काही कोणचं काम सांगायला पुरत नाही. ऐकत तर नाहीच नाही. याकडे नाही का नाही कारण यांना सोडून द्या अशी गोष्ट त्यांची. बाकी व्हिडिओमध्ये काही नव्हतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नको वाटलं म्हणतं विषय काढायला जाऊ देतं का विषय तुम्हाला सांगत नाही. टाईम भेटला एखाद्या वरची आला मूड तर मी सांगेन नाही तर काय सांगणार नाही. तर चला मग नवीन कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहत असाल तर कुठून पाहता हे मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माहिती आपली दुसरी ID होऊन तिकडे जाऊन कमेंट करा. त्याचं नक्की तुम्हाला मी उत्तर देईन. तर सगळ्यांना जय महाराष्ट्र. बाय बाय सगळ्यांना.